नमस्कार सगळ्या माझ्या मैत्रिणींना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस सगळ्यांना तुम्हाला खूप आनंदाचा जावो. तर मी आज बघा तुम्हाला माझं संध्याकाळी 6 पासून ते रात्री 8 पर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी कंटिन्यू करा. आणि खरं तर माझ्या पाठीमागच्या व्हिडिओंना तुमच्या सगळ्यांचा खूप छान असा सपोर्ट भेटत आहे. तर अशाच प्रकारे सपोर्ट करा नक्की सगळ्यांनी. तर हे बघू शकता मी सगळ्यात आधी बघा 5 वाजता मला चहा लागतोच 2 टाईमला. मग चहा आधी पिऊन घेतला आणि भूक पण लागलेली, त्यामुळं म्हणलं की खारी पण खाऊन घेऊया. मला खारी खूप आवडते बघा चहामध्ये. मग बघू शकता तुम्ही. आणि छोकलीला पण म्हणलं मी बिस्किट देऊन घेऊया, मग बिस्किट पण घेतलेले. आणि चहा पिऊन झाला की लगेच मग 5 वाजताही मी झाडू मारून घेते बघा, कारण की नंतर दिवे लागण्याच्या वेळेला आधीच झाडू मारून घ्यायचा. नंतर जर किती 6 वाजता हे झाडू मारलेलं चांगलं नसते, लक्ष्मी येत नाही म्हणतात घरात, त्यामुळं मग मी आधीच झाडू मारून घेते बघा. परत आपल्याला दिवेही लावायला देवाचं बरं होते. मग म्हणलं की आधी स्वच्छ करून घेऊया. मग आधी झाडू मारून घेते बघा मी. आणि पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी माझं रुटीन शेअर केलेलं आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं पण आहे. आणि अजून एक व्हिडिओ पण मी शूट केलेला आहे बघा, तो सगळ्यांनी नक्की बघा आणि भरपूर सारं प्रेम द्या माझ्या व्हिडिओला. आणि व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून मला सांगा. आणि जरी माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय कमी वाटत असेल तर नक्की मला सांगा, म्हणजे मी सुधारणा करून घेईन. तर हे बघू शकता माझं झाडू मारून झाला मी 5 वाजता झाडूही मारून घेते. झाडू मारून झाला माझा की लगेच मग मी आता आवरायला लागले बघा. तर कुठेतरी मी बाहेर चालले, म्हणजे छोकुली आजारीच होती, त्यामुळे म्हटलं तिला डॉक्टरांकडे घेऊन जाव्या. त्यामुळे बघा मी आवरायला लागलेली. आणि आवरून झालं की म्हणलं आधीच पावसाचं वातावरण होते, सारखं पाऊस येतो या, त्यामुळे म्हणलं लगेच जाऊन पटकन येऊया. मग चालले बघा आता दवाखान्यात मी. आणि रात्रच झालेली भरपूर. 7 वाजता तिथं छोटंसं क्लिनिक आहे, तिथं जाते मी घेऊन छान. आणि तिथं काय गेल्यानंतर आतमध्ये काही शूट करू शकत नाही, त्यामुळे जातानाच तुम्हाला मी शूट करून दाखवते बघा. बघू शकता तुम्ही, खूप सारा असा अंधार आहे बघा, कारण की 7 वाजता निघालेले. आणि गेल्यानंतर मग तिथं काही शूट करू शकलेलं नाही. येताना मग काय फेरेन लावली, नंतर बॉडी लोशन ही संपलेली ती घेऊन आले मग येताना. आणि आले की लगेच ड्रेसही चेंज केला. ड्रेस चेंज केल्यानंतर म्हटलं की रात्रीच्या जेवणाला तयारी करूया. आणि कसं होतंय, दुपारीच मी जेवण 1-1:30 वाजता बनवलेलं असते, मग ते शिल्लक पण असते. असं काय नसते ना सकाळी 10 वाजता बनवले इतकं शिळं व्हायला पण जेवण त्यातलं शिल्लक असतं. भाजी ही काय मग तशीच मी ठेवते रात्रीसाठी. मग आता म्हणलं की आधी चपात्या करून घेऊया बघा. मग चपातीलाच मी, कारण सकाळीच पीठ मळलेलं हे असतंय माझं, मग तेच नुसतं चपाती करून घ्यायच्या. तर झालेलं बघा माझ्या चपात्या पण हे करून. चपात्या झाले की तुम्हाला माहितीच आहे माझं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे, की चपाती झाले की मला गॅस ही सगळं क्लीन करून घेते मी. आणि हे छोकलीचा खेळ असा चाललेला. चपाती तिनं पीठ मागितलेलं खेळायला आणि छोटीशी चपाती करून छान तव्यामध्ये तशी टाकलेली तिनं. आणि हे बघू शकता तुम्ही, भांडी पण मी घासून घेत होते लागलीच. आणि कसं होतंय तुम्हा सगळ्यांना पण मी सांगते, जर ज्या त्या वेळेला जर तुम्ही जर करत राहिला ना, म्हणजे थोडी भांडी जशी पडेल तेवढी घासत राहिला की परत जास्त ताप पडत नाही. कारण की जास्त जर काम बघितलं तर परत मग ते आपल्यालाच करावं वाटत नाही काम जास्त बघून. छान हे करावं का ती करू असं होते आपल्याला. मग त्यापेक्षा बघा ज्या वेळेला जेवण होईल त्यावेळेला मी आधीच बघा ही थोडी भांडी राहिलेली ती घासून घेते. आणि कसं होतंय, ह्यांचं कामाचा टाईम मी तुम्हाला सांगितलंच. ह्यांनी सकाळी पहाटेच्या 5ला जातात, परत नाश्त्याला येतात बघा 9 वाजता, आणि तिथनं जाते ती परत दुपारी 2:30-3ला जेवायला. आणि मग नंतर रात्री 9 वाजता आले की मग परत रात्री जेवण करते ती आणि मग लगेच झोपून जाते ती. मग कसं होतं एकमेकांना टाईम देण्यासाठी भेटतच नाही. मग मला वाटते की मी जर आधीच जर सगळी कामं करून ठेवली, तर मग नंतर मग तेवढा वेळ तरी भेटेल दोघांसाठी. त्यामुळे मग मी सगळं आधीच करून घेते बघा हे. नाहीतर मग त्याने आले की परत करत बसण्यापेक्षा मग ते आधीच जर करून ठेवलं की किचन पण स्वच्छ राहते. आणि नंतर जेवलेलीच भांडी पडते तेवढी,
मग तेवढीच परत म्हणलं घासून घ्यायची. मग मला तर असं वाटते बघा, तर तुम्हा सगळ्यांना कसं वाटते हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर हे बघू शकता तुम्ही. आणि तिथं भांड्याचं म्हणजे किचन माझं खूप छोटं आहे, त्यामुळे मला लगेच घासली की खाली मी भांड्याची जाळी ठेवले. भांड्याची जाळी काय वरती ठेवू शकत नाही, कारण भांड्याची जाळी खूप मोठी आहे, ती खालीच ठेवायला लागते. बघू शकता. हे परत भांडे घासून झाले की किचनमध्ये सगळं असं जे काय ते डब्यामध्ये ठेवायचं झाकून हे सगळं, कारण की उघडं ठेवलं की सगळे कॉक्रोच हे होते ती. मग हे असं आवरावर करायचे बघा रात्री सगळं. म्हणजे ही जेवणाच्या आधीची आवरावर आहे. जेवणानंतर काही एवढे घाण पण नसते ना, आवरावं पण लागत नाही आता जर आवरून ठेवलं तर. आणि मग नंतर मग मी बघा हे अशा बरण्या पण स्वच्छ करून घेते, कारण की तेलकट हे आपलं जेवण बनवताना हे सगळं त्याला लागलेलं असतं. आणि गॅस पण मी 2 टायमाला क्लीन करून घेते बघा. आणि आपल्या डिश लिक्विडनंच मी हे सगळं गॅस पण स्वच्छ करून घेते. आणि तुम्हाला सांगितलेच मी काय बाहेरनं रुमाल विकत घेतला नाही. स्वरा चकुलीचे जे काही स्वच्छ कपडे असतात तेच घेऊन छान मी असं स्वच्छ करून घेते बघा गॅस. आणि खूप छान असा गॅस स्वच्छ पण होतो या. बघू शकता तुम्ही कसं स्वच्छ झालेलं आहे. आणि त्याच्या खालनं पण असं मस्त असं स्टाईल्स पण पुसून घेते. म्हणजे परत कसं होतंय, जर म्हणलं 1 आठवड्यानं ही आपण गॅस क्लिनिंग किंवा स्टाईल्स पुसून घेऊया, तर त्यावेळेला कसं होतं, जास्त तेलकट बसलं असते ते किती जर तुम्ही घासलं तर ते निघत नाही आणि जास्त ताप पडतो. त्याच्यापेक्षा जर ते ज्या त्या वेळेला जर आपण केलं झालं की जेवण ही बनवून छान लगेच स्वच्छ करायचं, त्याला कितीसा वेळ लागतो या. मग हे माझं असतं बघा, असं गॅस क्लीन करून हे घ्यायचं. मग मस्त असा बघा मी गॅस पण क्लिनिंग करून घेतला, स्टाईल्स पण पुसून घेतल्या. आणि नंतर काय होते, स्वरा चकुलीला जेवायला पण वेळ होते आणि त्यामुळं मग आधीच हे सगळं स्वच्छ करून ठेवलं की. बघू शकता तुम्ही किती छान असं स्वच्छ झालेलं आहे. ते स्वच्छ झाले की बघा मी लगेच बरण्या पण. तर ही बघितलंच बघा तुम्ही. तर किचन माझं मी अशा प्रकारे स्वच्छ करते. जेवण झालं की लगेच मग ज्या सकाळपासून आपल्या संध्याकाळपर्यंत बरण्यांना हात लागलेला असतो या, मग ती पण स्वच्छ करून घेते, कारण की कॉक्रोच ही होते ती. त्यामुळं मग तेलकट ही आपला हात लागलेला असतं डब्याला हे, मग ते डबं पण पुसून घेते. खालच्या 2 जेवढ्या स्टाईल्स आहेत बघा, जिथं जिथं मी डबं ठेवते ते सगळे कप आहेत ती पुसून घेते. मसाल्याचा डबा हे सगळं, म्हणजे नंतर कसं डीप क्लिनिंगच्या वेळेला एवढं घाण पण होत नाही बघा. मस्त असं स्वच्छ पुसून घेते मी. आणि हे कशानं पुसून घेते तर डिटर्जंट पाणीच केलेलं आहे बघा, आणि त्यात रुमाल भिजवून, म्हणजे जे काय कापड मी घेतले ते भिजवून छान आणि त्यानंच पुसून घेते स्वच्छ. आणि खूप स्वच्छ असं निघते. बघू शकता तुम्ही, छान स्वच्छ असं निघतंय. तर असं असतं बघा माझं 5 वाजल्यापासून ते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंतचं रुटीन. म्हणजे जेवण झाल्या मी लगेच हे पुसून लागलीच घेते, कारण की नंतर मग जास्त घाण होऊ शकते. मग त्याच्यापेक्षा मग हे आता असं स्वच्छ केलं की लागलीच हातासारखं मोकळं होते. त्यामुळे मी जेवण झालं की लगेच हे सगळं पुसून घेते बघा, वरच्या बरण्या पण आणि खालच्या बरण्या पण. आणि हे असं होतं बघा. तर माझं रुटीन असं असतं, रोजच माझं रात्रीचं रुटीन असं असतं. 6 वाजल्यापासून, म्हणजे रात्रीच्या 5 वाजल्यापासून ते रात्री 8-9 वाजेपर्यंत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो, आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.